नमस्कार मित्रांनो, अवेअरनेस बाय किरण या यूट्यूब चॅनलवर पुन्हा आपलं या ठिकाणी स्वागत आहे। आपण अंमली पदार्थ जनजागृती आणि सायबर जनजागृती संदर्भाने या ठिकाणी सिरीज सुरू करण्यात आलेली आहे आणि त्या सिरीजला आपल्याकडून भरभक्कम असा प्रतिसाद आम्हाला मिळतोय। बरेचसे लोक फार सुंदर अशा कमेंट्स करतायत, त्याला लाईक करतायत। बरेचशा लोकांनी आपलं चॅनल सबस्क्राईब सुद्धा केलेलं आहे आणि त्या माध्यमातून फार आपली व्हिडिओ प्रत्येक व्यक्तीकडे त्या ठिकाणी पोहोचण्यास मदत होते। तर मित्रांनो, मी पुन्हा एकदा आपल्याला सांगू इच्छितो की अवेअरनेस चॅनल सुरू करण्यामागचं आपलं प्रमुख कारण आहे की आपण सांगितल्याप्रमाणे की आजकाल सोशल मीडियाचं जे प्रत्येक व्यक्तीकडे मोबाईल आहे, प्रत्येक व्यक्तीचं सोशल मीडियावर आपलं अकाउंट आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला घराघरात पोहोचून प्रत्येक व्यक्तीपर्यंत आपला जनजागृती व्हिडिओ त्या ठिकाणी पोहोचवायचा आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला जागृत व्हायचं आहे। आज आपण सायबर सुरक्षेसंदर्भातला एक महत्त्वाचा व्हिडिओ आपल्या समोर घेऊन आलो आहे आणि तो फार महत्त्वाचा आहे। गेले सातत्याने काही महिन्यांमध्ये जी काही सायबर फसवणूक लोकांची होते तो फार चिंतेचा विषय आपल्या समोर उभा ठाकलेला आहे आणि तो विषय म्हणजे आहे की डिजिटल अरेस्ट। डिजिटल अरेस्ट हा एक असा सायबर फसवणुकीचा प्रकार आहे, तो गेल्या 7-8 महिन्यापासून आपल्या समाजामध्ये प्रचलित झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणावर तो लोकांची फसवणूक करून लाखो करोडो रुपयांचा बऱ्याच लोकांना त्यांनी गंडा बसवला आहे सायबर चोरांनी त्या माध्यमातून। आता साहजिकच डिजिटल अरेस्ट म्हटल्यानंतर प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये अटक होऊन तुरुंगात जाणे ही एक भीती निर्माण, प्रत्येकाच्या मनात भीती निर्माण होते। आज कोणाला जरी फोन आला आणि त्याला आपण सांगितलं की तुमच्या विरुद्ध असा गुन्हा दाखल झालेला आहे, तुम्हाला अटक होणार आणि तुरुंगात जावे लागणार आहे, ही असं कल्पना सुद्धा आपल्या मनात आली तर आपल्या मनामध्ये मोठ्या प्रमाणावर भीती त्या ठिकाणी उत्पन्न होते आणि याच भीतीचा फायदा सायबर चोरांनी या ठिकाणी घेतलेला आहे आणि डिजिटल अरेस्ट हा कन्सेप्ट त्यांनी काढलेला आहे। आता नेमकं डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून जी काही फसवणूक होते ती एवढी प्रचंड प्रमाणावर आहे आणि जर आपण जानेवारी 2025 ते ऑक्टोबर 2025 पर्यंतच्या कालावधीतील फसवणूक बघितली तर 100च्या वर गुन्ह्यांची नोंद झालेली आहे। जर आपण बघितलं तर दर 3 दिवसाआड एक गुन्हा रजिस्टर होतोय आणि जवळपास याच्यामधून मोठ्या संख्येने लोकांची फसवणूक झालेली आहे। हा जर आकडा जर आपण बघितला तर हा जवळपास 150 ते 200 कोटीच्या घरामध्ये आहे। अशा मोठ्या प्रमाणावर फसवणूक ती होते आणि ही फसवणूक प्रामुख्याने कोणत्या लोकांची होते तर ही फसवणूक होते सेवानिवृत्त झालेल्या लोकांची, उद्योजकांची, नवयुवकांची यामध्ये फसवणूक होते आणि याच्यामध्ये सर्वात जास्त लक्ष सेवानिवृत्त आणि ज्येष्ठ नागरिकांना केलेले आहे। ज्या ज्येष्ठ नागरिकांनी आपलं पूर्ण आयुष्य नोकरी करून आणि त्यांना सेवानिवृत्त जे उपदान मिळालेले आहे त्या उपदानाच्या माध्यमातून त्यांची अशी फसवणूक झालेली आहे आणि हे खरंच खूप दुर्दैव आहे। या वयामध्ये त्यांना अशा फसवणुकीला समोर जावं लागत आहे, परंतु आपण आपल्या जनजागृती व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येकाला हे सांगू इच्छितो आहे की या फसवणुकीला कोणीही बळी पडू नये, कारण की एवढी मोठी फसवणूक कोणालाही परवडण्याजोगी त्या ठिकाणी नाही आहे। आता ही नेमकी फसवणूक काय आहे, आता ही डिजिटल अरेस्ट नेमकी संकल्पना काय या ठिकाणी आपण ती बघूया। डिजिटल अरेस्ट म्हणजे ही अशी संकल्पना आहे की सायबर चोर काय करतात की व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून ते एखाद्या व्यक्तीला फोन करतात आणि ते आम्ही जे लॉ अँड इन्फोर्समेंट डिपार्टमेंटचे जे प्रमुख विभाग आहेत, तसेच CBI असेल, ED असेल, कस्टम असेल, आमचे त्याचे अधिकारी आहे आणि त्याचप्रमाणे ते गणवेश देखील धारण करतात, तसा बॅच देखील धारण करतात, ओळखपत्र देखील धारण करतात आणि महत्वाचं म्हणजे या सायबर चोरांनी AI टेक्नॉलॉजी सुद्धा त्याच्यामध्ये वापर केलेला आहे। त्यांनी ज्या वेळेला ते व्हिडिओ कॉल आपल्याला करतात त्या ठिकाणी ते पोलीस स्टेशनचा देखावा त्या ठिकाणी निर्माण करतात। त्याचप्रमाणे काही सायबर चोरांनी तर न्यायालयाचं त्या ठिकाणी देखावा निर्माण केला, न्यायाधीश बसलेले आहेत, वकील आहे आणि आपण मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा केलेला आहे, आपण या ठिकाणी दंड भरला नाही तर आपल्याला अटक करावी लागेल, अशा विविध माध्यमातून ते व्हिडिओ कॉल करतायत आणि आपल्याला डिजिटल अरेस्ट करतायत। नेमकं म्हणजे डिजिटल अरेस्ट काय करतायत की ते कॉल करून आपल्याला सांगताय की आपण अशा माध्यमातून आपण मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा केलेला आहे, आपण अतिरेकी संघटनेला असो किंवा अशा मोठ्या प्रमाणात पैशाचा व्यवहार केलेला आहे आणि आपल्याला आता आम्ही डिजिटल अरेस्ट करतोय, 10 दिवसासाठी असेल, 5 दिवसासाठी असेल, अशा माध्यमातून त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करताय। साहजिकच जे लोक ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना अटकेची भीती दाखवून अटक करण्याचं सांगितल्यानंतर साहजिकच त्यांच्या मनात भीती निर्माण होते आणि या भीतीच्या पोटी आणि डिजिटल अरेस्ट म्हटल्यानंतर हे लोक घराबाहेर देखील पडत नाहीये आणि घरात राहूनच हे सर्व आर्थिक व्यवहार त्या ठिकाणी करतात आणि नंतर डिजिटल अरेस्टचा त्यांचा कालावधी संपल्यानंतर जेव्हा त्यांना कळून चुकतं आहे की अशा माध्यमातून आपली सायबर फसवणूक त्या ठिकाणी झालेली आहे।
अशा पद्धतीने हे लोक त्या लोकांना घाबरवून मोठ्या प्रमाणावर त्यांची फसवणूक त्या ठिकाणी करतायत. आणि सांगायचं तात्पर्य म्हणजे की AI टेक्नॉलॉजीचा वापर करून हे हुबेहूब जसे काही अधिकारी आपले कस्टमचे अधिकारी असतील, सीबीआयचे अधिकारी असतील, अशा त्यांचा आवाज वापरून सुद्धा त्या ठिकाणी ते फसवणूक करतायत. तर अशा मोठ्या प्रमाणावर फसवणूक त्या ठिकाणी आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये झालेल्या आहेत. मला तुम्हाला या ठिकाणी काही असे जे मी सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या काही न्यूज प्रसारित झाल्या आहेत त्या न्यूज मला आपल्याला ठिकाणी सांगायचं आहे. 58 कोटींची फसवणूक मुंबईतील एका ज्येष्ठ जोडप्याला लक्ष्य करून सायबर गुन्हेगारांनी त्यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली आणि 58 कोटींची त्या ठिकाणी फसवणूक केली. त्याचप्रमाणे श्रीरामपूर येथील एका वृद्ध डॉक्टरांना डिजिटल अरेस्टचा प्रकार सांगून त्यांच्याकडून 7.17 कोटींची फसवणूक केली. त्याचप्रमाणे मुंबईतील सरासरी 3 दिवसांनी एक डिजिटल अरेस्टचा गुन्हा दाखल होतोय. अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणावर फसवणूक त्या ठिकाणी होते आहे. त्याचप्रमाणे एका 72 वर्षीय मुंबईतील व्यावसायिकाला देखील अशाच प्रकारची फसवणूक करून 58.13 कोटींचे ठगी या सायबर चोराकडून या ठिकाणी लावलेली आहे. अशा अनेक ज्या घटना आहेत त्या घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये घडलेल्या आहेत आणि ह्या फार धोक्याची घंटा आपल्यासाठी त्या ठिकाणी आहे. आणि हे फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस एवढे वाढत आहेत की हे आता अनस्टॉपेबल झालेलं आहे. आणि आता पोलिसांसमोर एक मोठं आव्हान निर्माण झालं आहे की या संकटाला कशा पद्धतीने आपल्याला तोंड द्यावं लागेल. तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे जनजागृती करणे. आता जनजागृती तर आमची लोक करतायच आहे, पण त्याच पद्धतीने आपण सोशल मीडियाचा वापर करून आपण जर प्रत्येक व्यक्तीकडे जर त्या ठिकाणी गेलो आणि त्याला सांगितलं की अशा पद्धतीने ठकवणूक होते आहे तर आपण याच्यापासून सावध राहा, तर प्रत्येक व्यक्ती त्यापासून सावध राहील. आता डिजिटल अरेस्ट मला मुळात सांगायचं आहे की डिजिटल अरेस्ट नावाचा कोणता प्रकारच अस्तित्वात नाही आहे. कायद्यामध्ये असं कुठल्याही प्रकारचं प्रोव्हिजन नाही आहे. कोणत्याही अटकेचं जे प्रोव्हिजन आहे कायद्यामध्ये सांगितलेलं आहे की CRPC 41 प्रमाणे अटकेचं प्रोव्हिजन आहे. त्यामध्ये सुद्धा फिजिकल पद्धतीनेच अटक करावी लागते. आणि आपण जर कॉन्स्टिट्यूशनचं जर आर्टिकल 22 बघितलं त्यामध्ये सुद्धा स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे कोणतीही अटक ही फिजिकल स्वरूपाची असते, 2 पंचासमक्ष ती अटक असते आणि त्या व्यक्तीला बचाव करण्याची पर्याप्त संधी त्या ठिकाणी असते. तसंच आर्टिकल 21 मध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की कोणत्याही व्यक्तीला त्याची जी कायद्याची प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय त्याचे व्यक्तिगत स्वातंत्र्यापासून त्याचे व्यक्तिगत स्वातंत्र्य हिरावून घेतलं जाऊ शकत नाही, अशी आपली फुल्ली कायद्यामध्ये त्याची रचना केलेली आहे. त्यामुळे ही जी सायबर चोरांनी जी काही नवीन संकल्पना ठिकाणी आणली डिजिटल अरेस्ट, ही कुठल्याही प्रकारची संकल्पना अस्तित्वात नाही किंवा अशी कुठल्याही अटकेची पद्धत आपल्या कायद्यामध्ये अस्तित्वात नाही. तरी मी सर्व जे काही आपले ज्येष्ठ नागरिक असतील किंवा युवक असतील किंवा उद्योजक असतील त्यांना याद्वारे आवाहन करतो आहे की आपण मुळीच अशा कुठल्याही प्रकारच्या फसवणुकीला बळी पडून आपण आपल्या आयुष्यामध्ये जे काही मेहनतीने जे काही आपले पैसे आपण त्या ठिकाणी कमवलेले आहेत या पैसे आपण अशा चोरांना देऊ नये, भीतीपोटी त्यांना देऊ नये असे मी त्या ठिकाणी आव्हान करतो. आता नेमकं प्रतिबंधात्मक उपाय आपण काय करायला पाहिजे. आता ठीक आहे, डिजिटल अरेस्टचा असा जर कॉल आला तर आपण उपाययोजना म्हणून काय करायला पाहिजे. तर पहिल्यांदा आपण असा व्हिडिओ कॉल आला तर तो मुळात आपण उचलायलाच नाही पाहिजे. जर अननोन नंबरवरून आपल्याला व्हिडिओ कॉल येतोय तर आपण ते उचलणे सहसा टाळावे. जर आपण तो कॉल उचलल्यानंतर जर आपल्याला कोणी असे व्यक्ती व्हिडिओ कॉलवर दिसत असतील जसे काही त्यांनी एन्फोर्समेंटचे ड्रेस वगैरे घातलेले असतील किंवा आय कार्ड किंवा काही लोगो कॅरी केलेला असेल आणि ते तुम्हाला सांगत असतील की तुम्ही मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा केलेला आहे किंवा असं काही ते वक्तव्य करत असतील तर आपण त्याच्याशी कुठल्याही प्रकारचं संभाषण न करता आपण डायरेक्ट तो कॉल त्या ठिकाणी बंद करायचा आहे. आणि आपण असा कॉल सुरू असताना त्यांनी जर आपल्यावर दबाव आणला की ठीक आहे आम्ही तुम्हाला आणखी काही अधिकाऱ्यांशी भेटवणार आहे, त्यांच्याकडून तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही कशा पद्धतीचा गुन्हा केला आहे, तर तुम्ही तुमची स्क्रीन शेअर करा. तर आपण अजिबात आपली स्क्रीन कोणाला शेअर करू नये. आपल्या आधार कार्ड संबंधित किंवा आपली वैयक्तिक संवेदनशील माहिती अशा लोकांना त्या ठिकाणी आपण देऊ नये. आणि असा कॉल जर कोणी आपल्याला अशा माध्यमातून आपल्याला अटक केली जाईल किंवा आपल्याविरुद्ध वॉरंट निघेल आणि मुख्यत्वे सांगायचं म्हणजे असे गुन्हे आपण बाहेर राज्यामध्ये केलेले आहे असं त्या ठिकाणी ती लोक भासवण्याचा प्रयत्न करतात. आणि साहजिकच आपल्या मनात भीती उत्पन्न होते की बाहेरच्या राज्यामध्ये आपल्याला पकडून देणार आणि त्या ठिकाणी आपल्याला तुरुंगात टाकणार. या भीतीपोटी आपण आणखी त्या ठिकाणी घाबरून जातो. त्यामुळे माझं आपल्याला सांगणं आहे की आपल्याला जर असे काही कॉल आले असतील किंवा आपल्याला घाबरवण्याचा काही लोक प्रयत्न करत असतील तर आपण नक्कीच सायबरची जी हेल्पलाईन आहे 1930 यावर आपल्याला कॉल करायचा आहे. आणि मी आपल्यासमोर डिस्प्लेवर एक आपली सायबर क्राईमची आपली एक मेल आयडी आहे, त्या मेल आयडीवर सुद्धा आपण आपला तक्रार त्या ठिकाणी पाठवून द्यावी.
तर जेणेकरून हे जे काही लोक सायबर फसवणूक आपली करतात या लोकांना आयडेंटिफाय करून त्या ठिकाणी आपल्याला अरेस्ट करता येईल। तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण आपल्याला सायबर जी डिजिटल अरेस्ट आहे ही संकल्पना या ठिकाणी समजून सांगितलेली आहे आणि याच्या माध्यमातून जे काही लोकांची फसवणूक होते आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे। तरी आपले माझ्याद्वारे सर्वांना या ठिकाणी आव्हान आहे की आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवावा। आपले नातेवाईक जे आप्तेष्ट असतील, मित्र असतील त्यांना आपण सांगावं की असल्या कुठल्याही प्रकारची अरेस्ट अस्तित्वात नाही आहे। कोणाला जर असे कॉल येत असतील तर आपण सायबर हेल्पलाईन नंबर 1930 ला आपण संपर्क करावा। त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नये। अशा कुठल्याही प्रकारच्या अटकेचं प्रोव्हिजन नसल्या कारणाने आपण आपला मेहनतीने पहिलेला कमावलेला पैसा आपण कोणत्याही व्यक्तीला त्या ठिकाणी देऊन आपली फसवणूक करू नका असं मी याद्वारे आपल्याला आवाहन करतोय। तरी आजचा जो व्हिडिओ आपल्याला कसा वाटला या संदर्भात आपण आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये टाकाव्या किंवा माझ्याकडून चुकून काही सांगायचं राहिलं असेल तर ते सुद्धा आपण त्या ठिकाणी नमूद करावं किंवा आपले व्हिडिओ आपल्याला कसे वाटतायत हे सुद्धा आपण कमेंट्समध्ये सांगावं। आणि आपले व्हिडिओ आपलं चॅनल जर ज्या लोकांनी सबस्क्राईब केलेलं असेल त्याने सबस्क्राईब करावं किंवा म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले चांगले व्हिडिओ जातील। आपण याच्यानंतर वुमन सेफ्टीची सुद्धा आपण व्हिडिओज तयार करणार आहोत। महिलांच्या सुरक्षेसंदर्भात महाराष्ट्र पोलीस दलाच्या ज्या काही चांगल्या हेल्पलाईन आहे किंवा जे काही चांगले उपक्रम जे आहे ते आपण सर्व आपल्या महिला भगिनीपर्यंत पोहोचणार आहे। अशा अनेक सुंदर सुंदर व्हिडिओ ज्याची खरंच जागृती होणे आवश्यक आहे असे सर्व व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकणार आहे। त्यामुळे आम्ही आपल्याला आव्हान करतोय की आपण जास्तीत जास्त आमच्या व्हिडिओला लाईक करावं, ज्याने सबस्क्राईब केलं त्याने सबस्क्राईब करावं। आणि आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अंमली पदार्थ जनजागृती संदर्भातला एखादा व्हिडिओ घेऊन येणार आहे आणि सायबर सुरक्षे संदर्भातला सुद्धा आपण व्हिडिओ घेऊन येणार आहे। तरी आपण जे काही या ठिकाणी सांगितलं हे आपण लक्षात ठेवावं आणि आपण आपल्या इतरही मित्रांना, नातेवाईकांना सांगावं अशी मी या ठिकाणी अपेक्षा करतो। धन्यवाद।